आधी बघत नाही. अरे गुडगा फुटलाय ती बघ ना, आजूबाजूला काय बघतो, पण इज्जत आबरू महाग बघितलं प्रभू रामचंद्राने, महाग आमचा हनुमंतराव. जय श्रीराम. ते म्हणले आता मिटलं, मोरक्यानेच बघितलं आणि बाकीचं काय राहिलं तो आता. हनुमंतराय पाहिजे तेवढ्या नोटा टेबलाच्या खालून मिळते, पण ही बातमी वानर सेनेत व्हायरल करायची. आम्हाला प्रभू येडे झाले काय, आम्ही गुह्य झाकण्यासाठी उघड करण्यासाठी नाही. आम्हाला इतके पैशात मॅनेज होणारे माणसं दिसलो काय? आम्ही पैशात बरेच मॅनेज होतील, पण पैशावर मॅनेज न होणारे मनोज जरांगे सुद्धा कलियुगात आहेत ना, ह्याचं बी तुम्ही लक्षात ठेवा ना. म्हणले सगळेच पैशावर म्हणले असं नसतं, म्हणले ठराविक माणसं निष्ठावान बी असतात. म्हणले आम्ही हनुमंतर आहे, तसलं होणार नाही म्हणले. विश्वास टाकलाय ना तुम्ही. आपण म्हणले मला वाईट वाटतंय हो, तुमच्या हातून माझ्या नावाने तरतात आहे, माझ्या हातून बुडतात आहे, किती वाईट वाटतंय मला. देव मारुतराय म्हणले तसं नसतं. कसं आहे देवा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मी बसावा, तुझ्याकडे मी बसावा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मी बसावा, तुझ्याकडे मी बसावा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मी बसावा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मी बसावा, तुझ्याकडे तुम्हाला कळणार नाही म्हणले, त्याची ताकद नाही. साखर लय गोड आहे, त्या साखरला काय फायदा बरं? साखर गोड आहे, साखरेला कळतं का मी गोड आहे? त्याची चव कुणाला? खाणाराला. तसं रामनामात ताकद आहे, त्याची किंमत कुणाला? घेणाराला. विडाल देतो म्हणजे लक्षात येईन. ज्ञानोबा म्हणतात जैसे बाळका लेव विजय लेणे, आणि तया शृंगारात ते बाळ काही जाणे. लहान मुलाला आई किती नटवते सांगा बरं. आंघोळच घालीन, फुंटाच बांधीन, लबरच लावीन, काजळच लावीन, पावडरच थापीन, परत काळा टिका हित लावीन, नाकाव लागीन, कानाच्या मागून लावीन, सगळं काळं झार करून टाकती. ती पहिलंच काळं असतं, पण परत पावडर लावतीन, वरून काळं करती, आणि परत हातातन पायातन कमराला साकळेन, गळ्यात बदामन. त्या पोराला त्या शृंगाराचा फायदा आणि त्याचा आनंद त्या बाळाला आहे का आईला आहे? आईला. त्या बाळाला त्या शृंगारात ते बाळ काय जाणे ज्ञानोबा. बाळाला काय त्याची किंमत आहे? किती सोनं घालन, किती 24 कॅरेट घालन, 22 कॅरेट, त्याला किंमत नाही. किंमत कोणाला आहे? त्याचा आनंद कोणाला आहे? आईला आहे. हे तसंच आहे. रामनामात किती ताकद आहे, रामाला किंमत कळत नाही, त्याची ताकद घेणाऱ्याला कळते. म्हणजेच हनुमंतरांना काय ताकद आहे हनुमंतरामध्ये. 2-4 जण एकत्र बसले, म्हणले जगात सगळ्यात मोठं काय? एक म्हणला पृथ्वी, दुसरा म्हणला गबस. पृथ्वी काहे की बडी, शेष की माते पे खडी. शेषाच्या डोक्यावर म्हणले, पुढचा मला शेष बडा. गपरे शेष बडा. शेष का है का बडा? भगवान शंकर जी के गले में पडा. त्याच्या पुढचा मला शंकर बडा. थांब, शंकर बडा. शंकर का है का बडा? उसका कैलाश पर्वत रावण एक बाण से ओकाडा. रावण बडा. पियाला का काय म्हणला? रावण बडा. रावण का है का बड़ा? वो तो राम जी के बाण से उड़ा, तो राम बड़ा. अरे राम का है का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा, तो हनुमान सबसे बड़ा. काय म्हणले राम मोठा आहे, एवढा मोठा राम ह्यांच्या अंतकरणात राहतो, मग हे काय बारीक आहेत का? हनुमंतरांची ताकद एकाच वाक्यात सांगतो. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसासाठी रिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होतं, आपल्याला येडेवाने करायला ग. हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावाचा, आणि तिथल्या मालकाची दाढीच जाळली. बुका केला त्या रावणाच्या दाढीचा.
दाढी जळे मिशा राहिले असत्या का, दाडाच पेटल्या. त्या गावाचं पटांगण करून टाकलं, जाळलेली लंकान धन्य धन्य म्हणे. तो का काय ताकद होती, एवढी ताकद का होती तर अंजनी मातेचा मॉनिटर लावायच्या. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिशेन दगड फुटत होता. इको कमी ठेवा. आता आईच्या दुधात करण्याचा आवाज आहे का, थोडा वरचा कमी करा बरं, नॉर्मल हॉलमुळं घुमतंय वाटतंय जरा. हा, आईच्या दुधात ताकद आहे हो. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिशेन दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिलंय का, बाटली. आता जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबायची, पोरग झुळीत फेकायचं आणि वाट्यावर बसायचं. व्हॉट्सअप खेळत ती पोरग एकटं झुळीमध्ये हॅ करत. त्याला कळा ना मम्मी कुठे पप्पा कुठे. पोर बघा तुम्ही पहिलं वरचा कमी ठेवा, डबल आवाज येतोय. तुम्ही जाग्यावर शब्दाचा तुकडा पडला पाहिजे, ते डबल आवाज आला ना वरून किंवा कुठून तरी रिटर्न येतोय. सुरुवातीला येत नव्हतं ना, आता कसं काय येतोय बरं. नाही कमी ठेवा, काय अडचण नाही. हिथं फक्त आले तेवढ्यांनाच कळून द्या. तुम्ही लई नम्र आहेत बरं का, तुमचा स्वभाव मला आवडला. कारण नाहीतर शिष्टीमध्ये धावत यात परत आमच्या उभी. पण तेवढ्या बाबतीत तुमचं काम मला विनय आहे बरं का. खरं ही वस्तुस्थिती मी सुरू झाल्यापासून निरीक्षण करतोय. त्यांना म्हणलं की ते म्हणतात बरं ओके ओके ठीक आहे ओके, म्हणजे गोड बोलून काम करतात ती सुद्धा. पण नम्र स्वभाव आहे बरं का. हा, आणि कोणतंही क्षेत्र असू द्या, व्यवसाय तुम्ही फार मोठे होणार एक दिवशी, ही वस्तुस्थिती. कारण धंद्यात नम्रता असावी लागते. हा, ही फार महत्वाची. दुकानदाराला जर दुकान चालवा वाटलं ना, दुकानदाराने 3 गोष्टी देण्यात ठेवायच्या. दुकान मंदिर माना, गिरायक देव माना, आणि त्याच्या संग प्रेमाने केलेला व्यवहार ही त्या देवाची पूजा माना. तू गिरायकावर जर धावला, लोक म्हणतात तुझ्या बाबा तूच खाबावा, आम्हाला लय दुकानदार पडले. ते हा धंदा हा नम्रतेनं शोभत असतो. तुमच्यात विनय चांगला आहे, तेवढी गोष्ट छान आहे तुमची. विठ्ठल हे लहान मुलांचा विषय चला. आता आईचं दूध राहिलं नाही, त्याच्यामुळे पोरं बी बघा ना तुम्ही, त्यांची डोकी मडक्यावण्या झाल्यात आणि हातपायच्या काड्या, कमर दाबल्यात आणि ढिरीत फुकल्या, ते वाकडी तिकडीच झाले. ते येड्या बाबळीवानी सुख करतात, दुःख हरतात, त्यांना काही सुधार नाही. आईचं दूधच ना. आता आई जीन पॅन्टवर रे. कुठं तर एक वाक्य सांगतो, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक. तुम्हाला सत्य सांगतो. परवा पुण्यामध्ये कीर्तन, पुरुष मंडळींचा विभाग वेगळा आणि महिलांचा विभाग वेगळा. पुरुषाच्या विभागामध्ये एक पोरग त्याच्या बापाच्या मांडीवर बसलो होतं, मोठमोठीने रडायचं. मी म्हणलं किती रडतंय, त्याला त्याच्या मम्मीकडे दे ना. तो म्हणला मीच मम्मी या. टी शर्ट, बॉपकट, हेडफोन, गॉगल, मला काय माहिती मम्मी का पप्पा. अरे कोण कोणाचे कपडे घालताय बुवा, म्हणजे तुम्हाला तुमचे कपडे पुराणा का, पुरुषांच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बा तुम्ही. ही काय सगळे अस्ताव्यस्त. आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. विडल आईच्या दुधात ताकद आहे, त्याच्यामुळे शरीर बी कसं आहे, शरीर वज्र आहेसे. हा, ताकद सोपी नाही हनुमंत. आता ताकदीच कुठं राहिले तरुण मुलं बघा. खाणं वजनदार नाही, राहणं वजनदार नाही, विचार वजनदार नाही, व्यसनाधीनता वाढत चालली. कशा ताकदी येत्या. लहानपणी दुधाच्या बाटल्या मोठं झाल्या, मोठी बाटली एकदा मोठ्या बाटल्यास नादा लागल्या, त्या आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पडतंय. बंद करा हरिपाठ. हा, गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापला का तू? 5 विना आमचा अध्यक्ष झाला का? पिणारी लई चित्र असते. 2 म्हातारे पाराव बसल्या, मला होय दारू प्यायला खोकला जातो करा, दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या, दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार मला? आता ती घालीव निगळे, ही घालीव निगळे. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा, विचार उच्च ठेवा. तरुण मुलांनी ते व्यसन करू नका. अरे व्यसन फॅशन वाईट वगैरे दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन, गुटखा खाला तोंड फुटन, दारू प्यायला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवा. नंतर सुरुवातीला पस्त्यान ताडी तुमची ओळख त्या नाडी, दारूच लावत्यान गोडी, काव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावण्यात दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन, मंकळन परमार्थाची गोडी. हा, नुसते कीर्तन ऐकू नका, तर माणसात बदल झाला पाहिजे. किती वर्ष आहे? 33 हो ना? 33 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. माणसात बदल काय झाला हा फार महत्वाचा विषय बरं का. आम्ही जेम झालोय सांगून तुम्ही पॅक झाले. ऐकू बदलायचं कुणी?
तुम्ही काय 33 वर्षात कमी महाराज वाट्या लावल्यात का? चांगली चांगली मिली ना आरडाओरडू खलास झाली ना महाराज, पण तरी आपल्यात का बदल व्हायना? तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. खरंय पटलंय खरंय, मॉनिटर लावायचं. व्यसन करणं वाईट आहे बा, नाही करायचं आपल्याला. मंडपात आहे तोवर. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि इडा मळता मळताच मनाला गप्पा. हे हे लय लांबून लांबून महाराज येतात र, लय आरडत्यात भाऊ. गावकऱ्यांना औंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणल्यात आहेत. ते तंबाखूवारे निवडते आम्हाला कीर्तन संपलं. दुसऱ्या दिवशी आलं तर ती जरा बारीकच पिल्लू होतं र, पण लय झपकिवलं र आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. गप म्हणला, सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्यावर त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे आहे तर म्हणतो चांगलं वागणार, की त्यांचा नको मना घेऊ, त्यांचा धंदाच येतो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. मागचं सोडा ना आता सावध व्हा. नका करू नाश आयुष्याचा. हे परिवर्तन घडण्यासाठी धर्ममंडप आहे. तुम्हाला लय पैसे झालेत म्हणून सप्त करायचा ना, आम्हाला काय उद्योग नाहीत म्हणून मरुस तर 2-2 तास आरडायचं नाही. तर एक तरी बदला हो. एका कीर्तनात एका तरुण मुलाने व्यसन सोडून दिलं, 8 दिवसात गावात 8 माळकरी वाढले तर खऱ्या अर्थानं आपला सप्ताह सफल झाला. हे खरंच परिवर्तन आहे. हा, आणि ह्याची सुरुवात स्वतःपासून असावी. म्हणून निर्व्यसनी जीवन जगा. शरीर संपदा कमवा हनुमंतरायांसारखे. काय ताकद आहे हनुमंतरां. या जगामध्ये खेळ खेळणारे अनेक खेळाडू झाले, पण सगळ्या खेळात हुशार थप. खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे, कामाची नाही देते क्रोधाची कैचा, येते कैचे भांडण रे, रामाची आवडी मोठी, मनात लंके पेने रे, पेने रे, हुशार खेळाडू. खेळिया माझी हनुम्या शाना,
न पडे काम वेसणे रे, कामाचे नाही ते क्रोधचे. जिथं काम नाही तिथं क्रोध कसा आहे, आणि जिथं क्रोधच नाही तिथं भांडणं होणार नाही. रामागड्याची आवडी मोठी मनवली लंके बेने रे. काय मुखात होता हनुमंतरायांच्या, कोणी सोबतीला नव्हतं, फक्त राम नाव सोबत होतं. एकटा वाघ गेलता लंकेत. राम लंकेत गेले पण वानर सेना सोबत होती. ह्यांच्यासोबत कोण होतं, एकटेच. पण रामाचं काम करायला गेले होते मायबाप. दोचे अक्षराचे काम आणि अखंड हनुमंतरायांच्या मुखा उच्चारावे राम राम. प्रभू रामचंद्राला लक्ष्मण परत मिळाले कोणामुळं, ह्यांचे उपकार आहेत. लंका कुठं, हिमालय कुठं, जडीबुटी आणायला रातोरात संजीवनी आणण्यासाठी कुठे गेलते. अख्खा भारत देश उभा क्रॉस करायचं एका रात्रीत, आणि दिवस उगवायच्या आत परत तिथं जायचं. हे सोपं काम आहे का. आणि वाटत परत विरोधकाने माणसं आडवा ठेवलेली, त्यांना हानीत जायचं. ही बरं तिथं गेल्या बी कळा ना बा नेमकं खरी कोणती खोटी कोणती, सगळ्यात चमकायच्या. हनुमंतराय म्हणले काय करावं, पण बुद्धिमत्ता वरिष्ठ. बरं एखादी जडीबुटी नेली तिथं, ते डॉक्टर गेल्या म्हणला हे नाही, डॉक्टर गोळ्या लिहून देतात ना, आणि परत म्हणतात मेडिकल महागारायचा हे नाही दुसरी, म्हणजे त्याच्यातच दिवस. आरोग्य मला एक काम करू, पर्वतच उचलू, मुळा सकटच झाड आणलं मायबाप डायरेक्ट, झीज परत उचललाय. बरं तिकडून परत रिटर्न निघाल्यावर भरत खालून म्हणलं काय र, घेतला बाणाने ओढून खाली. तिथं परत त्यांना समाधान, त्यांचं समाधान करायचं, तिथं संभाषण करायचं. बरं त्यांना वाटं लावून गोडी गोविंदाने परत हे काय एका रात्रीत काय सोप्या गोष्टी आहेत का काय, या ही मारुती नसता तर शक्य आहे का काय. रामायणातून जर मारुती काढले ना काय, त्या रामायणाला गोडी मला सांगा बरं. अहो हनुमंतरांचे उपकार नाहीत असं पात्रच नाही. रामावर उपकार, भरतावर उपकार, लक्ष्मणा उपकार, रावणावर सुद्धा उपकार, विभीषणा उपकार, सीतामाईवर उपकार, ह्यांच्याशिवाय रामायण परिपूर्णच नाही. विडल म्हणून तर गावागावात मंदिर आहे. ही काही सोपा मान आहे का. आपल्या गावात राम आहे का नाही, का आहे रामाचं मंदिर नाही ना, नाही. पण बजरंगबली 99% गाव असेत भारत देशात, 1% अपवाद असू शकतो, पण 99% राम नाही. मारुतीशिवाय गावची व्याख्याच परिपूर्ण नाही. देवापेक्षा भक्ताची ताकद. सेव्य सेवक भाव जाणे तो मारुती. स्वामी सीतापती संतोषाला मुखामध्ये अखंड उच्चारावे राम राम. राम नामाचं अखंड चिंतन आहे माझ्या बाप. लंकेत गेल्यावर काम उत्पन्न का झालं नाही, तर रामाचं काम करायला गेल्यावर कामाचा काय विषय, उच्चारावे राम राम. त्या रामनामात किती ताकद आहे का. रामनामात किती ताकद आहे. साधूला, संताला, भक्तावाला, वैष्णवाला अजिबात विचारायचं नाही. ती त्याच पार्टीची माणसं आहेत रामाला मानणारे. जी रामाला मानित नाहीत त्यांना रामनामाची ताकद विचारा. रावणाला विचारा, रावणाला रावण, हा रावणाला सुद्धा रामनामाची किंमत कळाली बरं का. काय झालं सिद्धांत आहे का. दगडावर रामलीन दगड पाण्यात फेकली, निम्मा सेतू तयार झाला. अजून बी सेतू आहे बरं का, फक्त पाण्याचा प्रलय. आता ही 7,000 वर्षापूर्वी सेतू बांधलाय, शास्त्रज्ञांनी मान्य केलंय. समुद्राचं पाणी वाढल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर खाली गेलंय, पण राम सेतू आहे. आणि जे अर्थी राम सेतू आहे ते अर्थी राम सुद्धा. जे राम न मानणार आहे त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे. विठ्ठल 7,000 वर्ष झालं अजून बी पूल हाय म्हणल्यावर बांधकाम कोणत्या क्वालिटीचं असन भाऊ. आणि इंग्रजांनी बांधलेले 150 वर्षाचे पूल सुद्धा अजून आहेत. आमच्या तालुक्यात एक इंग्रजांनी बांधलेला पूल आहे, त्यांचं मागल्या 2 वर्षापूर्वी लेटर आलं तर म्हणले आता त्याची मुदत संपली, गाड्या त्याच्यावर जाऊन देऊ नका म्हणले, मरचान तुम्ही. म्हणजे त्याची सुद्धा नोंद आहे तिकडं. आणि ती जिथं जिथं पूल आहे तिकडून लेटर पाठवतात अजून बी. ही भारत देशातल्या कॉन्ट्रॅक्टरनी जरा लक्षात ठेवा. उद्घाटन करताना धनाधन पूल पडलेले किती किल्पा दाखवू तुम्हाला सांगा बरं. उद्घाटन होता होता पूल पडते तर पुढं रस्ता तयार, महाग उचाकलाच. इतका बी माल नका ना खाऊ राव. थोडं खाण्याबद्दल माझं मत नाही, खाल्ल्याशिवाय तुमचं पोट बी पण तुमचं पोट आहे का पोट सुळ ही तरी एकदा कळू द्या लोकाला. इतकं बी नका का लोकांच्या मुंड्या मुरगळू, जरा मापात चलून द्या. विडवलं काय क्वालिटीचं काम होतंय हो.
सरकारी कामं बघतोय आपण, हे दर्जाच राहिला नाही राव. आणि लोकांना बी सवय झाली. हे काय झाले, अरे आपलाच पैसा आहे, फिरून आपल्याला देते ते, आणि त्यात बी दर्जा नाही. एका रोडवर इतकं 3-3 वर्षात 2-2 कॉन्ट्रॅक्ट पडतात आणि त्याचे कामाचे टेंडर पडते. काय कामाला दर्जा राहिला आणि सगळं अवघड झाले मायबाप. त्या पुलावनं विषय निघाला. काय त्या दुबईला गेलतो आम्ही कीर्तनाला, काय शिस्त आहे लोकांना आणि काय काम आणि काय स्ट्रक्चर येत राव. रस्त्यात थुकला तरी 1.5 लाख रुपये दंड आहे दुबईमध्ये, थुकला तरी 1.5 लाख. आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण बाहेर थुकू नका, कारण पोलिस खाकी ड्रेसमध्ये नाहीत आणि त्यांचा ठराविक ड्रेस नाही, साध्या ड्रेसमध्ये पोलिस. नेमका कोणचा पोलिस हीच कळत नाही. आणि चुकीला घावला की मॅनेज होणं विषय नाही, डायरेक्ट शिक्षा. त्याला म्हणायचं सुद्धा नाही टेबला खालून सरकीतून मला सोडा, मग परत दुसरा दंड आहे 1.5 लाखाचा. कायला कोल्हा लोक म्हणतात मॅनेज व्हा. एखादा माणूस जर रस्ता क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी मागं थांबते. अगोदर चालणाऱ्या माणसाला प्राधान्य, तुम्ही जा नंतर आम्ही जातो. आणि जवळ जाऊन ब्रेक दाबून हॉर्ना दाबला आणि तो जर माणूस दचाकला तर 1 लाख रुपये दंड. तो माणूस दचाकला तरी आपल्या दचकत नाही, गचकी होत्यात. आपल्याला अंध अपंग म्हातारे दिसल्यावर तर लय नाद मग गाड्यात आणायचे. पोरं सोरं कुत्री दिसल्यावर लाता घालायची. का कुत्र्याच्या नादाला लागतो का तू? गेल्या जन्मात त्याची भावकी होता का काय बा, काय येडेवणी करतो. कुत्र्यांच्या कवाट जात असतं बा पोरं सोरं. काय रस्त्यावर शिस्त राहिली का? तिथं चालणारी सुद्धा हुशार माणसे आधीमध्ये घुसतच नाही, त्यांना सुद्धा कायदा आहे, ती सुद्धा शिस्तीतच. आपल्याकडे तर चालणारी मोटरसायकल होती इतकी विचित्रित. ती मागं लातूर रोडचा अपघात, एका मोटरसायकल म्हातारी माणसं आखी इष्टी पलटी केली त्यांनी. ही मोटरसायकलवालीत ना, त्यांना जरा कायदा पाहिजे, जरा लईच मध्ये घुसत येत राव. आणि चूक मोठ्या गाड्यांची धरायची, बारकी द्यायची सोडून. आणि महिलांचं तर स्कूटीचं इतकं अवघड आहे. तुम्ही एकदा मनाला ठराव बरं, तुमचा ब्रेक नेमका हातात आहे का पायात आहे ती. नाही स्कूटीला ब्रेक हातात दिला मग टाचा घाशीत न्यायची गरज काय आहे बुवा. नाही ह्यांचा कंपनीच्या ब्रेकवर ह्यांचा अजिबात विश्वास नाही. त्या वरचा थोडा दाबीत आणि खालच्या टाचा रगडीत नेत्यात. अरे मरचांना ब्रेक हातात दिलाय, पाय घाशीत न्यायची काय गरज आहे. काय शिस्तन, काय ती वाहतुकीचे कायदे, काय नियमन, सगळं अवघड झाले. पुलाचं तसलंच, रोडचं तसलं, सरकारी कामं तसली, काही राहिलं नाही, सगळं अवघड झाले. 7,000 वर्ष झालं राव, अजून त्याचं स्ट्रक्चर आहे राम सेतूचं. 7,000 कशाला म्हणतात? हे जेवण आपला विषय निघाला. त्या दगडावर रामलेल्या दगड पाण्यात फेकली. त्या निम्मा पूल तयार झाला आणि त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि त्याला लंकेत पाठवून. मोबाईल होता का तवा? लंकेत एक राक्षस व्हॉट्सअप खेळत बसला होता आणि त्याला त्याच्या ग्रुपवर फोटो आला हो. त्यांनी ते फोटो ओपन केला आणि झूम करून बघितलं, दगडाव काय लिहिले ते मला, राम आयो. शेजारी मित्र बसला, का घाबरला? का घाबरला म्हणजे बिघडला का? ही बघ काय दगडाव राम लिहिलंय आणि दगड पाण्यात तरत्यात आहे. निम्मा सेतू तयार झालाय आणि आपल्याला हाणाय आल्यात. हे म्हणलं काय म्हणणं काहीच नाही, डायरेक्ट पक्ष बदलायचा म्हणले. आपल्या मालकाला काय अक्कल आहे का म्हणले? अरे नावाने दगड तरत्यात आणि त्यांची बायको ह्यांनी इकडं आणली चोरून, ह्याला काय कळतं का नाही म्हणले. इस्त्यात हात घातलाय आणि ह्यांच्यासाठी आपण मारायचं काय? माल ह्यांनी दाबायचा ना आपण काय बिड्या फुकायलात का? झेंड लावण, बोर्ड ठोकान, खुडच्यान, बिस्लऱ्यान आणि माल दाबायला हाय ही वरची. आपण फक्त काय व्हाय व्हाय करायलाच का? काय नाही म्हणले, सरळ पक्ष बदलायचा म्हणले, अजिबात नाही राहायचं ह्या पक्षात. काय तारतम्य म्हणले, नावाने दगड तरत्यात आहे. दुसरा म्हणला, हो राजा एक सांगतो, आपण फुटू म्हणले, फुटण्याबद्दल दुमत नाही आणि फुटल्याशिवाय प्रगती सुद्धा होत. आणि निष्ठावंताला तरी काय मिळतंय तेव्हा पक्षाची उडी हाणते त्यांनाच खरा माल आहे. निष्ठावंत मिली झेंड लावलं. बिभीषणाला लंका बी का मिळाली? फुटल्यामुळंच. विडल फुटल्याशिवाय प्रगती नाही म्हणले. आपण फुटू, फुटण्याबद्दल दुमत नाही म्हणले, पण सांगून फुटू रे, गुपचूप नको आपण असं करायला. बाकीचे राक्षस सगळ्या ग्रुपमध्येच बातमी व्हायरल झाली ना, रामनामाने दगड तरत्यात. त्यांनी रावणाच मोर्चा काढला, सरकार आमच्या मागण्या मान्य करा. रावण म्हणला, काय झालं रे ह्यांना या काही? बरं सगळं दिलं, ह्यांचे घर सोन्याची, काहींची सप्तकोटी
काहींची सोन्याची, काहींची चांदीची, काहींची काश्याची, लय श्रीमंत बनवलं ह्यांची लायकी नसताना सुद्धा. आता माझ्यावर कसं काय धावायला लागली? कुणीतरी पिन हाणलेली दिसते ह्यांना. काय झालं? काय ना म्हणले हे फोटो बघा, रामनामाने दगड तरत्यात आहे. मग मग काय? मग त्यांची मंडळी तुम्ही आणली ती आपल्याला हाणाय आले ते. निम्मा शितू तयार झालाय आणि आम्ही आता पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाही सण होता आम्हाला हे. आता तुमच्यात जर दगड तारण्याची ताकद असेल तर आम्ही निष्ठा ठेवणार. तुम्ही दगड पाण्यात आणू शकता का? रावण म्हणला अशी गेम आहे काय? रावण मनात म्हणला मूर्ख हो, नमक हराम, माझच खाता माझ्यावर धावता. अरे तुम्हाला कुत्र वळकीत नव्हतं ना, पण माझ्या जेव्हा इतकं मोठं झालं तुम्ही ना, आता उगत तुम्हाला थोडं पंख फुटले आणि तुम्ही मलाच ठसल देता. धूर्त होता पण ते म्हणला आता बोलायला नको, कारण पंचवार्षिक जवळ आली. म्हणला पुढं दाखवतो म्हणला तुम्हाला बी रावण काय चीज आहे. राक्षसांनो, इतका मूर्ख समजलास का मला? मी सुद्धा पाण्यात दगड तारवू शकतो. 80,000 बा काय 1 लाख मुलं, 1.25 लाख ना तो 1.5 लाख पण तू. सप्तकोटी शुद्ध कांचन्याची 33 कोटी देवबंदी शाळेत माझी इतका धूर. मी तुम्ही मला लोकल समजले काय? रावण म्हणतात रावण, मी सुद्धा पाण्यात दगड तारू शकतो. राक्षस म्हणजे शकतो नाही, आजच शकतो फिकतो हे आश्वासन तसले त्याच्यातच 5 वर्ष गेल्यात म्हणले आमचे. करून बघून देऊन बसून थोडं थांबा, दम काढा, कळश्वासा. आमचं पुरं वाटोळं झालं म्हणजे चक्रा मारू मारू. शकतो नाही लगेच. रावण म्हणला आता नाहीत गड्या आवरत. निघाला रावण दगड पाण्यात फेकाय. तिकडून त्यांचा शिकडून, हिकडून ह्यांचा शितू. रावण त्याच्या मागे त्याचे गँग. काय होतंय काय नाही, पत्रकारण, कॅमेरेन, सगळं लाईव्हच बातमी. रावण गेला समुद्र किनार. रावणानं दगड पाण्यात फेकला. जसा दगड फेकला तसा तरला, बुडला नाही बरं का. रावणाच्या हातून सुद्धा दगड तरला. आणि मग मागचा एक राक्षस म्हणला वास, लाट कुणाची असू द्या, नंबर आपलाच लागणार म्हणले. आपण बी काय कच्च्या माणसाचे भक्त नाहीत. दुसरा एक जण म्हणला ए मोकळा दगड तरतोय, ह्याच्यावर बसल्यावर बुडन. म्हणजे लोक किती परीक्षा घेते. आणि ह्याची रावणाची परीक्षा घेतली राव, त्याच्या संग राहणार नाही. इतकं सोपं नाही हे जग. रावण म्हणला बसून बघा. एक जण जाऊन बसला तरी बी दगड बुडला नाही. मग बाकीचे म्हणले बस आता जर रावणाच्या विरोधात कोण बोललं तर जीवच मारीन म्हणले. आता नाही म्हणला पक्ष बदलाचा, मरुस्तोर निष्ठा सोडायची नाही. राक्षस बी खुश झाले म्हणले आज लय आनंद झाला आम्हाला. मग आज मिरवणूकच काढायची. पेताडांना दारून तिचे धिंगाणं. संध्याकाळी काय त्या लंकेत राडा झाला म्हणता. मिरवणूक संपली, आवाज वाढा थोडा. रावण घरी गेला, जेवायला बसला. पहिला घास मोडला, मुखात घालला. मंदोदरी म्हणले मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा? तिने मुद्द्यालाच गाठलं. कारण मालकाने किती गावात गप्पा हाणून द्या, मालकाची खरी क्वालिटी मालकीने हे कुठपर्यंत डिरिंग करू शकतो बाण, ह्याचा बुद्ध्यांक कोणत्या लेवलचा आहे आणि हे कुठपर्यंत निर्णय घेऊ शकतो हे मालकीनेपेक्षा जास्त कोणी ओळखू शकत नाही. मंदोदरी म्हणली हे मरणाचं पापी, ह्याच्या हातून कुठं दगड तरत असतात का? नाही सांगणार. नाही म्हणले मला सांगावलं. रावण मला मरण तुला सांगणार, कारण तुला जर सांगितले तर मला टीव्हीला द्यायची गरजच नाही, लगेच बातमी व्हायरल होणार आहे. आणि एक वाक्य बरं का, महिला मंडळ बी काय काय माणसं टीका करतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. वा वा. देव जरी असेल, आवाज वाढवा, देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं आणि परब्रह्मचंद्रा सुद्धा आईच्या कुशीचा आधार घ्यावा लागला आणि मग आज दुपारी 12 वाजता रामनवमी सफल झाली. ही स्त्रीची ताकद आहे. स्त्रियांना कमी समजू नका. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. गायक, वादक, IPS, पेसा, क्लेट, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू. ऐका ना, देश तुमच्या ताब्यात. राष्ट्रपती, आपण फक्त पती माती, पण ह्या कोण आहेत? राष्ट्रपती. म्हणून तर त्यांना हाफ तिकीट आहे आणि 1,500 पगार सुरू केला सरकारने. 1.5 घ्या पण शांत व्हा.
12,000 घेऊन कीर्तन आले तर फुकटचे काय इतक्या सोप्यात का ह्या लाडक्या बहिणी. एकच हप्ता लेट झाला तर पर मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता म्हणलं दम काढ ना, त्यांचा तर मेळ बसून दे की. त्यांची बी इतकी आल्या तर त्यांनाच कळा ना कोणाला बसवून कोणाला रसवाव. जे आल्या तर त्यांना कळा ना आपण कसं काय आलोय भाऊ. पडणाऱ्यांना काय काय कळणार, 40 वर्ष नाही पडलो ना आता कसं काय पडलोय. लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. लाडकी बहीण लाडका दाजी मला कागद वागू वागू जाशी तू ये घरी जाशी तू. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. आता दीड तुला कुठं महिन्याला पुरत असत्या. तुझं वनडेचं टार्गेट बैठकीला बसल्यावर तेवढं मित्रच तेवढे कमवल्यात तू मूर्ख. तुला मेळ लागून देतात आहे का सारखं चाव 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 करून परत त्यांनी येड्यावानी केलं आणि डोकं तुझं पार. आणि ह्या लाडक्या बहिणी, आणि बहीण लाडकीच असते, बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीनं करतात महिला मंडळ. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वाडाय मिळाला तुम्हाला साडी घ्या मोकळाय का. हा रांगत जाताना सांगत येता खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. तेव्हा बी म्हणतात छान यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी वाट कुठं गायब होते तर हे जरा बघत जा. असल्या तर ह्या लाडक्या बहिणीत स्त्री शक्तीची ताकद सामान्य समजू नका. त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रात महिलांनी सध्या प्रगती केली. त्याच्यामुळे मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीचाच पोटी जन्मण्यातील श्रीकृष्ण भगवान. उलट मुलगी जेवढी इज्जत जपतील तेवढा पोरगा जपत नाही. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. दोन्ही कुळाचा उद्धार करते मुलगी, सासरण माहेरन. पोराचं काय खरंय. घरात चहाला जर दूध संपलं मुलाला दूध आणायला लावा, मागच्या दरवान जाती पाहुण्याला कळून सुद्धा देत नाही. आणि चहा पाजून पाहुणा रिटर्न. मुलगी पोरग तसं नाही, तांब्या ठोकळा टाकते, तांब्या पाहुण्या पुन्हा हालितो. दूध आणा निघालो, यायचं का तुम्हाला. अरे तो का बियांच्यातला खुळखुळा वाजवतो का काय. 10 काटा नुसता बोबाटात कसा करतो खैर रे. हे असले गाईवानी पोर रे, त्यांना काय अक्कल आहे का काय का काय. झाकून फाकून बापाची क्रियेची इज्जत, हे असले गाईवानी पोर. मुलगी चाकोरीतच जागणार. शाळा भरली आणि बापाने विचारलं मुलीला, ताई वह्या किती आणू तुला. पप्पा मला 5 आणा, पैसे कमी असतील तर 4च आणा. मुलगी पोराला येतो ना, पप्पा इकडे तुला किती वह्या आणायची. मला आणा 22 का शाळा पेटवायची काय. 22 वयाचं काय लिहितो र. पुढून तर काय लिहित नाही, मागूनच लिहितो. ह्याची नावं काढ, त्याचं नाव. तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा बा, तो मागून सुरू होतो. हे असली पोरं इथं. बाप उपाशी झोपू द्या, मुलगीच येणार. बाबा उठा चला जेवायला, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. वडीतच आणणार बापाला, 2 घास खाऊ घालणार, मग झोपा. मुलगी पोरग नाही, ते खिडकीतून बघतं. झोपले घर म्हातार, पडून द्या तसंच मरून द्या म्हणला. आता मीच चूप येतो म्हाताऱ्याच्या वाटणीच्या बे, मीच चपात्या हाणतो. मला अरे तुझं खाण्यावच कसं द्या नाही. आणि माणसं पोरं करतात, बुटानीच हाणतात म्हातारपणात. त्याच्यामुळे लय भेदभाव करू नका. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. कोणत्या क्षेत्रात मुली कमी नाहीत राहिल्या सध्या. म्हणून तो कोबाराय म्हणले, पाय लक्ष्मीचे लक्ष्मी, आणि कन्या तरी आईशी देईन जैशी मीरा मुक्ताबाई. तशी मंदोदरी म्हणली, मालक तुमच्या हातून कस काय दगड तारला. हे तर आपला विषय चालू आहे मूळ. रावण म्हणला, मरण पण तुला नाही सांगणार, सांगावं लागन. राज हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट, 3 हट्ट पुरावच लागतात. रावण म्हणला, हो सांगतो पण कोणाला सांगू नको. नाही सांगत म्हणले कोणाला, मला सांगा. मंदोदरी, आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून मी राजकारण केले. हो पण काय केलं. समुद्र किनावर गेलो, दगड हातात घेतला. मला माहिती आहे माझ्या हातून दगड बुडणार आहे, पण मी त्या दगडाशी संवाद साधला आणि त्या दगडाला बोललो, अय दगडा, जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ. मग तरायचंय का बुडायचे तू ठरव. राम नामाची शपथ घातली आणि दगड तरला म्हण. सिद्धांत संपला. उत्तर ऐका. संतानं भक्तानं वैष्णवानं देव मानणाऱ्यानं राम भक्ताने राम विश्वास टाकले होते, फळ देण यात विशेष नाही. कट्टर दुश्मन आहे, शत्रू विरोधक आहे, धर्मपत्नी पळवणारा चोर आहे रावण. पण त्या रावणाने त्या राम नाम विश्वास टाकला तर रावणाच्या हातून सुद्धा दगड तरला. ही राम नामाची ताकद आहे. आणि ते नाम घेण्यासाठी जात पात धर्म भेद पंथ याचा विचार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाही
वर्णधर्म याते तिसऱ्या चरणात. नामे अवघेचे सरते वर्ण आवाज बदललेला. वर्णधर्म याते याचा विचार नाही. याता याते धर्म नाही विष्णुदासा. निर्णया ऐसा वेदशास्त्री सकळा शेते आहे अधिकार किंवा या रे लहान जातीपातीचा विचार धर्म मंडपामध्ये नाही. आणि महाराष्ट्राने सध्या हे जे जातीपातीचं राजकारण चालू आहे ना, हे महाराष्ट्राच्या विकासाला फार धोकादायक आहे. माझा हे वरची माणसं चॅप्टर असतात, त्यांनी वेगातकन विस्फोटक बोलायचं आणि खर्चानं पेटवायचं. म्हणून एक वाक्य सांगतो, वरच्यांचं ऐकून खालच्याने येड्यावानी करू नका. ज्ञानोबारात तुकोबारांच्या दरबारामध्ये 18 पगड जातीतली माणसं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केली. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला नाही दिवस आणि रातीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान नसणारे आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा आमच्या जिजाऊ मातेनं छत्रपतींच्या मनामध्ये रुजवली. म्हणून राजे घडवण्याचं काम कुणी केलंय? बडा सोड आवाज द्या. एक हॅलो अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहे. त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा ही तरुण मुलांना विनंती. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, व्यसन करू नका, नीट राहा तर तुमची लग्न होते. हो लग्नाचं लय अवघड झाले आता.
सध्या गावागावातला जर जटिल प्रश्न कोणता असेल, बायकाच भेटाना. सध्या पाण्याचा प्रश्न नाही, आरोग्याचा नाही, पैसा बी नाही, पैसा बी मोकार झालाय लोकांकडे. एकच प्रॉब्लेम आहे, बायकाच भेटाना. आम्हालाच काय काय म्हणतात, महाराज आमच्या पोराला पोरगी. तुझं गायबानं त्या लायकीचं आहे का पोरगी बघायच्या मापात? बोंबलत फिरत आहे, त्याला कोण बायको देईन बो. तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमनेचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आले, तो लग्नाचे एजंट जमवा जमवीचे. हे 3-3, 4-4 लाख आणतात मधल्यामध्ये. लांब नांदेडच्या खालून पुरी आणतात, तिकडून कशी लिंक लावली काय नको त्यांनी. हा बघा, कुणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, सध्या चांगला स्कोप आहे बघा ह्या व्यवसायामध्ये. फक्त पोरगी विश्वासातली पाहिजे, नाही तर इतका मार खाचा ती जर नाही नांदली तर. आणि पैसे देऊन आणलेली कुठं नांदत असते. सोपं गणित येणार राव, एवढं बी कळा ना का. आयुष्य कडेला काढायचं आणि ते 2 लाखात तुमचं आयुष्य शेवटपर्यंत निहीन का ह्याचा विचार करा. अरे आयुष्यभर त्या कुटुंबात सून म्हणून राहायचंय, मन जुळली पाहिजे, प्रेम जुळलं पाहिजे, जिव्हाळा लागला पाहिजे, कुटुंब आपलं वाटलं पाहिजे. 1 लाख आणि 2 लाख देऊन आणलेली कुठं नांदत असती का. क्वालिटी कमवा. पोरांना सांगतो, डॉक्टरला बायको मिळाना घडलं का कधी? PSला बायको मिळाना आली का बातमी? व्यवसायात मोठा आहे, कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, बिझनेसमध्ये ज्याचं स्वतः स्टेबल आहे, चांगलं वजन कमीवलंय, संस्कार आहे, आचार विचार उच्च आहेत, समाजात चांगलं नाव आहे, अशा पोराला पुरी भेटत नाहीत का? आज कसं काय म्हणता तुम्ही? क्वालिटीला किंमत आहे ना. बोंबलत फिरवतो, थोबाडात मावा ढाब्यावर जातो, 10 रुपये तो आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात बी कोणचा मॅटर झालं तरी ह्याचंच नाव पुढे येतंय. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सोडतोय, असलं तर पेले अंग खाली येतोय. कोण पुढेच वाटोळ कराय मोकळे र. सोलापूरचा मोर्चा बघितला असं ना टीव्हीला, 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले काय मागण्यात बोला, म्हणले आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बा? क्वालिटी कमा म्हणून तरुण मुलांना सांगतो, तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. विचार उच्च ठेवा ना, आपल्या गावामध्ये एकी ठेवा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात सुद्धा धबधबा असतो. मग एकीला किंमत आहे. आणि धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका, फार महत्त्वाचं वाक्य. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण सप्त्यात गावचा विकास धर्मक्षेत्रामध्ये इथं राजकारण आणू नका. हीच माणसं पुढं का तीच पुढं का, ह्यांचीच नाव घेतली त्यांचीच राहिली, ती माणसं मला विचारतच घेत नाहीत. हे तुझे जे वाद आहे, तुझे वैयक्तिक वाद आहे. तर संकट धर्मावर आलं आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? संकटाची लेवल कुठं चालू आहे, आपल्या अपेक्षाची लेवल कुठं चालू आहे, ह्याचा जरी विचार करा नाही. अशा धर्मकार्यात तरी एक व्हायला शिका. आज एवढे हजारो माणसं एकत्र झालेत, हे ज्ञानोबाऱ्यात तुकोबाऱ्यांच्या विचाराची हे ताकद आहे. मायबापना दुसरीकडे कुठं माणसं एक होत्यात. जत्रेला बी पिऊनच राडा करतात, यात्रेत बी धिंगाणाच आहे, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बाल त्यात 500ने ठरलं आणि 300नेच दिलं. म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून टाकतात पत्रकारांपाशी. हे तर आहे का कोणाला पैसा? उत्स्फूर्त आहेत का ना, प्रेमाने आलो का ना. ही ताकद आहे ज्ञानोबारांची. धार्मिक अधिष्ठानाचे कलियुगा माझे करावे एवढी एक जागा आहे. ही तर सगळ्यांनी एक जीवाने एक दिलानं राहा. आणि ज्या गावामध्ये एक असते त्या गावामध्ये असं मंदिर, हे सुंदर संस्थान, प्रगतीच्या दिशेनं चाललेलं आपलं हे हनुमंतरायांचं देवस्थान, आणि सुंदर सगळ्यांना सोबत घेऊन आपण कार्य करतात. आणि यासाठी तरुणांचं योगदान महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान, महिलांचा सहभाग, अशा त्रिवेणी संगमातून आपला हा सुंदर भव्य दिवस संपन्न होत असणारा सप्ताह. म्हणून तरुण मला विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान ठेवा. आणि या परमार्थ क्षेत्रामध्ये नाही वर्णधर्म याते, नामे अवघेची सरते, आणि त्या नामाची ताकद अशी, नामानं परब्रह्म मिळेल यात विशेष नाही. परब्रह्म हे चैतन्याचं स्वरूपच नामाच्या ठिकाणी मुक्कामाला, अभंगाच्या शेवटच्या चरणात.